तर महाराज त्या कालाबाग परिसरामध्ये, मी सुरतेला त्यासाठी 3-4 वेळा गेलो, बसलेलेत आणि रेव्हरंड अँब्रॉस नावाचा एक ख्रिश्चन मिशनरी महाराजांच्या समोर येतोय आणि महाराजांना बोलतोय, महाराज आपलं वैर शत्रुत्व औरंगजेबाशी आहे, आमचा इथं मठ आहे, चर्च आहे, नम्र विनंती की मराठ्यांकडनं याला धक्का लागू नये. आणि महाराज सांगतात की याची आगाऊ आम्ही काळजी घेतली आहे. काय महाराजांचा दंडक होता, द एंटायर कॅम्पस वॉज सराउंडेड बाय मराठा सोल्जर टू प्रोटेक्ट दॅट कॅम्पस. म्हणजे एका बाजूला महाराज त्याच ठिकाणी त्या हल्ल्याच्या प्रसंगी, मला वाटतं की जाणता राजामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी पण हे दृश्य दाखवलेलं आहे. एक डच विधवा स्त्री असते आणि तिचा पती मरण पावलेला असतो, घोड्यांच्या टापांचा आवाज येतो आणि ती घाबरते, लहान मुलं तिला बिलगतात आणि मग त्या घोड्यावरचा जो मावळा आहे तो बोलतो की नाही, शिवाजीराजांनी तुझ्या संरक्षणाला आम्हाला पाठवलंय. म्हणजे एवढ्या युद्धाच्या धामधुमीत हा राजा परधर्मियांची काळजी घेतो, परधर्मियांच्या प्रार्थनास्थळाचं रक्षण करतो. हा झाला सर्व धर्म समभाव. पण त्याचबरोबर जेव्हा 2 उदाहरणं आहेत तमिळनाडूमधली, जिंजीच्या पासून एक तिरुवन्नमलाई नावाचं गाव आहे, अरुणाचलेश्वर मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मी पुरावा आणला आहे त्याचा, मुसलमानांनी हिंदूंपासून ते हिसकावून घेतलं मंदिर आणि त्याचं मशिदीत रूपांतरण केलं. महाराजांनी 1677ला जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस तमिळनाडूमध्ये हल्ला केला तेव्हा हे मंदिर महाराजांनी दिनांक 30 ऑक्टोबर 1677ला विधिवत 2 मंदिरं तिथली त्या मशिदीचं पुन्हा मंदिरात रूपांतरण केलं. हा झाला हिंदू धर्म अभिमान. म्हणजे इतर धर्मियांचा आदर राखणं याला सर्व धर्म समभाव म्हणतात आणि स्वधर्मावरचं आक्रमण सहन न करणं याला हिंदू धर्माभिमान म्हणतात. मला वाटतं की महाराजांचं हे मूल्यमापन आहे. मी आपल्याला पुरावा दाखवू इच्छितो म्हणजे, आणि हे पोर्तुगीज भाषेतला पुरावा आहे, नंतर कॅमेऱ्यामध्ये दाखवलं जाईल. म्हणजे दिनांक 8 सप्टेंबर 1938चं हे पुस्तक आहे. एम जिनॅनो डियागो नावाचा एक तज्ज्ञ आहे, त्यांनी ही भाषांतरित केलं आहे आणि त्याला 1937ला तमिळ भाषेमधली ही प्रत सापडली, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी 1677ला या जिंजीच्या वरती केलेल्या आक्रमणांचे अव्वलपूर, आणि त्या तमिळी प्रतीमध्ये हे लिहिलेलं आहे की या 2 मशिदीला पुन्हा महाराजांनी मंदिरामध्ये रूपांतरित केलं. महाराजांनी मशिदीवर आक्रमण केलेलं नाही आहे, टू बी नोटेड दॅट. कुठल्याही प्रार्थनास्थळावरती आक्रमण केलेलं नाही आहे, पण जी मंदिरं होती, अरुणाचलेश्वर मंदिर, समोत्तीपुरम, पेरुमलम, तर हे 2 मंदिरं जी परिवर्तित झाली होती त्यांना पुन्हा विधिवत मंदिरात रूपांतरण करून हिंदू धर्मियांसाठी ती खुली केली. एवढंच नाही, एक पुरावा असा आहे की कार्तिकेय दीपोत्सव महाराजांनी सुरू केला. आजही त्या अरुणाचलेश्वर मंदिर तिरुवन्नमलाईच्या समोर टेकडी आहे, तिथे लोक म्हणजे देशी तुपातले दिवे लावतात. तर महाराजांनी तो दीपोत्सव सुरू केलेला आहे. या पुस्तकाचे पुरावे मी आपल्या याच्यामध्ये देईल आणि हे फ्रेंच भाषेतले पुरावे आहेत आणि त्याचं हे पुस्तक आहे 1939ला छापलेलं आहे. पॅरिस आणि पॉंडिचेरी या 2 संयुक्त संस्थांनी हे छापलेलं आहे. मूळ फ्रेंच भाषेतलं आहे. पान क्रमांक 71, हे पान क्रमांक 71 आहे, फ्रेंच भाषेतलं आहे. त्याचं गुगल ट्रान्सलेशन मी करून आणलेलं आहे. हे आता एवढं बरं आहे की गुगलला प्रतिगामी आणि पुरोगामी हे अजून तरी कळलेलं नाही आहे, त्याच्यामुळे गुगल खरं ट्रान्सलेट करतं, अन्यथा ते पण बायस झालं असतं. मी वाचून दाखवतो. किंग शिवाजी वेंट टू तिरुवन्नमलाई. ही वॉज अ डेवटी ऑफ शिवा. It will be remembered that the Muslim had allowed the Shiva pagoda in Tiruvannamalai and the one dedicated to Samottipura Perumal to fall into ruins and then converted them into mosque. Shivaji destroyed these 2 mosques, restored the Sivan pagoda. म्हणजे जे मूळ मंदिरं होती, जी मशिदीत रूपांतरित मुसलमानांनी केली होती, हिंदू धर्मियांना मज्जाव केला होता,